पिंपरी चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत। चिखली शाहूनगर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 10 ते 12 तरुणांच्या टोळक्यानं हैदोस घातलेला आहे। रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दगडफेक करत या गुंडांच्या टोळक्यानं तोडफोड केली आहे। या घटनेत 25 पेक्षा अधिक वाहनांचं नुकसान झालंय। या गुंडांनी यावेळी काही दुकानांनाही लक्ष्य केलं आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे यावेळी प्रतिकार करण्यासाठी गेलेले नागरिक आणि पोलिसांवरही या गुंडांनी हल्ला केलाय। या गुंडांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। अशा प्रकारची गेल्या 15 दिवसातली ही तिसरी घटना आहे। त्यामुळे वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना ताब्यात घेतलंय। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्याबरोबर आहेत। कैलास, आम्ही ही दृश्य बघू शकतो, कशा तऱ्हेने या 15 ते 20 तरुणांनी अक्षरशः हैदोस घातलेला आहे आणि अर्थातच अशा घटना काही दिवसांपासून घडतायत। आता ही जी घटना घडली त्याबद्दल सविस्तर सांगा। मृदुला, काल रात्री हा प्रकार घडलेला आहे। 10 ते 12 जणांनी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी काही दुकानांना त्याचबरोबर गाड्यांना लक्ष्य केलेलं आहे। अतिशय भीतीचं वातावरण या घटनेनंतर पसरलेलं आहे परिसरामध्ये। शाहूनगर परिसरामध्ये लिंक रोडवर ही घटना घडलेली आहे। 10 ते 12 जणांच्या टोळक्यांनी जवळपास 25 ते 30 गाड्या फोडलेल्या आहेत। त्याचबरोबर माय चॉईस हे जे दुकान होतं त्यालाही त्यांनी लक्ष केलेलं आहे। एक जण याच्यामध्ये जखमी झालेला आहे। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा पोलीस या ठिकाणी या तरुणांना अडवण्यासाठी गेले होते त्यांच्यावरही या टोळक्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकूणच गेल्या 15 दिवसातील पिंपरी चिंचवड मधली अशी ही तिसरी घटना आहे। वेगवेगळ्या परिसरामधले जे स्थानिक गुंड आहेत, स्थानिक टोळकी आहेत, ते वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी परिसरामध्ये घडवत आहेत, धुडगूस घालत आहेत। कायदा सुव्यवस्था जी आहे ती अतिशय ढासळलेली आहे असंच या घटनांवरून स्पष्ट होतंय। सध्या पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना ताब्यात घेतलेला आहे। अजून चौकशी सुरू आहे। आणखी काही जणांना ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। मात्र एकूण परिस्थिती पाहिली तर पोलिसांचा वचक जो आहे तो राहिलेला नाही असंच म्हणावं लागेल। अगदी खरं आहे। बघतोय आपण की केवळ वर्चस्वाच्या नादातून अशा प्रकारच्या समाजविघातक घटना हे तरुण घडवतात। धन्यवाद कैलास, ही माहिती दिल्याबद्दल। कैलास पुरी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।